हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळ्याजणी? आज आम्ही इथं गणपतीच्या मंदिरात दर्शनासाठी आलो आहोत. सकाळी सकाळीच मंदिरात दर्शन करण्यासाठी आईच्या घराच्या शेजारीच एक गणपतीचं मंदिर आहे आणि तिथं आम्ही अंघोळी वगैरे सगळं आवरून आलो होतो दोघीजणी बहिणी आणि भावाची मुलं, माझी मुलगी असं सगळेच जण आम्ही गणपतीच्या दर्शनाला आलो आहोत. आणि हे गणपतीचं मंदिर आईच्या घराच्या खूप जवळच आहे, 5 मिनिटाच्या अंतरावर. तर इथं आलं की रोजच संध्याकाळी आम्ही तसं येत होतो दर्शनासाठी आणि थोडंसं वॉक वगैरे करून जात होते इथं. पण आज सकाळी सकाळीच म्हणलं चला दर्शन घेऊन येऊ, मी आणि माझी बहीण असं आम्ही दर्शनाला आलो आहोत. मग हे भावाची मुलं, बहिणीचा मुलगा असं सगळेच जण, माझी मुलगी, आम्ही हे दर्शन घेऊन मंदिरात प्रदक्षिणा वगैरे करून छान वातावरण झालं होतं सकाळी सकाळी. पाऊस पडून गेल्यामुळं खूप सुंदर वाटत होतं सगळीकडं. हिरवंगार गवत वगैरे खूप छान झाले सध्या वातावरण. पावसामुळं यावर्षी उन्हाळा जाणवतच नाही आहे बिलकुल आणि पावसाळा आल्यासारखंच सगळीकडं खूप छान हिरवळ अशी दिसत आहे पहा. तर गणपतीच्या मंदिराला ही रेलिंग माझ्या भावानेच लावलेली आहे आणि हे जवळच माझं घर दिसत आहे. आता ही दुपारची वेळ. आम्ही दुपारी आज शॉपिंगसाठी श्यामकुमार द्वारकादास या शॉपमध्ये आलो आहोत आणि इथं येऊन आम्ही साड्या वगैरे पाहत होतो. तर माहेरी आलो तर आणि साडी घेतली नाही असं कधी होतच नाही. तर बहीण इथं साडी पाहत होती, तिला डिझायनर साड्याच घ्यायच्या होत्या यावेळेस. काही आम्ही काठापदराच्या साड्या घेतल्या नाहीत, त्यामुळं डिझायनर साडीच पाहत होतो. तर ही जिम्मीचू म्हणून नवीन निघालेली साडी आहे. तर ह्यावेळेस ठरवलंच होतं की यावेळेस ही जिम्मीचू साडी घ्यायची डिझायनर, काठपदर नको म्हणून. तर बहीण पाहत होती की हा कलर छान दिसतो की नाही. मग नंतर थोड्या वेळाने हा कलर तिने वेअर केला आणि मग मी तिला सांगत होते की कशी दिसत आहे, काय नाही, हे अंगावर टाकून वेअर केल्याशिवाय लक्षात येत नाहीत साड्या म्हणून आमच्या दोघींचं पाहणं चालू होतं. हा भावाचा मुलगा जिथं जातील तिथं मुलं तर खेळायला लागतात, पहा हा कसा खेळत आहे. आणि मी तिला बहिणीला सांगत होते की हा कलर छान दिसत आहे म्हणून. मग आम्ही ह्याच्यातलेच दोघींनी 2 कलर घेतले आणि आजची शॉपिंग करून आम्ही घरी आलोत. बाय.